या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. माझ्या गावातल्या लोकांच्या बोलीत एक जागा खूप प्रसिद्ध आहे. जंगल क्रमांक 7. हे जंगल खूप जुनं, दाट आणि विचित्र शांततेसाठी ओळखलं जातं. लोक म्हणतात की एका विशिष्ट पायवाटेवरून आत गेलं की बाहेर परत यायला रस्ता सापडत नाही. मी अशा कथा ऐकून हसत असे. पण एका दिवशी मीच त्या जंगलात अडकलो. आणि त्या दिवशी मी जे अनुभवलं ते आजही माझ्या मनात खोलवर कोरलंय. त्या काळात मी ट्रेकिंग करायला शिकत होतो. माझा एक मित्र अमोल मला म्हणाला, चल ना, जंगल क्रमांक 7च्या बाहेरून फेरफटका मारू. आत नाही जाऊ, फक्त बाहेरून बघू. मी लगेच तयार झालो. उन्हाळ्याची वेळ होती. हवा स्वच्छ, वातावरण छान. पण जंगलाच्या बाजूला गेलो तसा धुकं वाढू लागलं. हे धुकं उन्हाळ्यात कसं? हे गंमत वाटली. पण आम्ही दोघं पुढे चालू लागलो. जंगलाच्या कडेला एक छोटा फलक दिसला. धोकादायक क्षेत्र, संध्याकाळीनंतर प्रवेश करू नये. अमोल म्हणाला, घाबरू नको, आपण आज जाणार नाही. पण निसर्गाला पाहून मोह झाला. एक छोटी वाट जंगलाच्या मध्यभागी जात होती. ती वाट इतकी शांत दिसत होती, जणू आमचं नाव घेत होती. माझ्या नकळत मी त्या वाटेत पाऊल टाकलं. अमोल मागे ओरडला, अरे थांब, आज जाऊ नकोस. पण मी म्हटलं, फक्त 5 मिनिटं, जरा बघून येऊ. जंगलात शिरताच वातावरण बदललं. बाहेरचा पक्ष्यांचा आवाज गायब झाला. थंडी वाढली. झाडांच्या पानांचा मंद आवाजही थांबला. अचानक सर्व काही शांत झालं. अस्वस्थ करणारी शांतता. मी अमोलला मागे फिरून म्हणणार होतो, तेवढ्यात मला जाणवलं, अमोल मागे उभाच नव्हता. मी एकटाच होतो. मी त्याचं नाव हाक मारलं, अमोल, कुठे गेलास? उत्तर मिळालं नाही. मी लगेच परत फिरलो. पण ज्या मार्गाने आलो होतो तो मार्गच गायब झाला होता. त्याच्या जागी आता 4 वेगवेगळ्या पायवाट्या दिसत होत्या, सर्व सारख्याच. कुठली मागची, कुठली पुढची, समजेनासं झालं. मी परत ओरडलो, अमोल. ह्यावेळी उत्तर आलं, खूप हळू, खूप मंद आवाजात. जंगलाच्या आतून कुणीतरी म्हणालं, इकडे ये. तो आवाज अमोलचा नव्हता, पण तो मला ओळखत असल्यासारखा वाटत होता. मी मागे सरकायला लागलो. दूरवर मला एक आकृती दिसली, झाडांच्या मध्ये उभी. तिचा आकार मानवी होता, पण तिची उंची, तिचा पोश्चर, त्यात काहीतरी विचित्र होतं. ती धीरे धीरे माझ्याकडे येऊ लागली. मी पळायला वळलो, पण पायांनी साथ दिली नाही. जंगलाच्या जमिनीवर कोणीतरी चालत असल्याचा आवाज सतत माझ्या मागे ऐकू येत होता. मी एका मोठ्या झाडामागे लपलो. हृदय धडधडत होतं. त्या आवाजाने पुन्हा म्हटलं, इकडे ये, मला तुझी वाट माहीत आहे. मी डोकं बाहेर काढून पाहिलं. ती आकृती आता अगदी जवळ आली होती. तिचा चेहरा धुक्यात दडलेला. तिच्या सावलीचा आकार मात्र मानवीपेक्षा खूपच वेगळा. मी स्वतःला धीर देऊन एका पायवाटेवर धावलो. धावत धावत पाय घसरला. मी जमिनीवर पडलो. डोळे मिटले. डोळे उघडल्यावर मी जंगलात बाहेर होतो. कधी, कसा, मी आजतागायत समजू शकलो नाही. अमोल थोड्या अंतरावर उभा होता, घाबरलेला. तो म्हणाला, तू अचानक गायब झाला होतास. मी तुला 15 मिनिटं शोधत होतो. मी त्याला सगळं सांगितलं. तो शांत झाला. मग तो एका वाक्यात बोलला, मुला, तुम्ही चुकीच्या जंगलात गेलात. जंगल क्रमांक 7 मधल्या सावलीला पायवाटा बदलण्याची ताकद आहे. तू वाचलास कारण कदाचित तिची नजर तुझ्यावर पडली नाही. आजही मी त्या ठिकाणी जात नाही, दिवस असो किंवा रात्र. कारण मला अजूनही आठवतं, जंगलाच्या अंधारात कोणीतरी मला हाक मारली होती. आणि कधी कधी रात्रीची हवा तोच आवाज पुन्हा परत आणते.
इकडे ये. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.